हॅलो हाय सर्वांना, ओम साईराम. तर बघू शकता तुम्ही इथे मी स्टेट पॅन्ट कटिंग करत आहे लेडीजचा. तर बघू शकता वरच्या साईडला जे आहे सरळ सरळ 2 इंचावरती मार्क केलं आणि सरळ लाईन जी आहे ती मी आखून घेत आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ते सरळ लाईन आखल्यानंतर सरळ सरळ मग आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे लेनचं. तर बघा मी डबल फोल्ड कापड घेतलं आहे, 4 फोल्ड नाही आहे, एक एक पार्ट कटिंग करायचं आहे आपल्याला. फ्रंट करत आहे आता मी कटिंग. तर बघा याची लांबी 36 इंच आहे. तर 36वर मी मार्क केला आणि त्याच्यानंतर 2 इंच आपल्याला याच्यामध्ये एक्स्ट्राचे ॲड करायचे आहे. तर बघू शकता तुम्ही 2 इंच खालच्या साईडला एक्स्ट्राचे घेतले आहे फोल्डसाठी, ते बॉटममध्ये. तर आता त्याच्यानंतर जे आहे आपल्याला सीटचं मेजरमेंट घ्यायचं आहे. सीट 40 इंच आहे, 40चा चौथा घ्यायचा आहे आपल्याला 10 इंच. तर बघू शकता इथे मी 10 इंच घेत आहे आणि त्याच्या पुढे जे आहे आपल्याला एक्स्ट्राचे 2 इंच घ्यायचे आहे. सीटचा मेजरमेंट लावायचा आहे आपल्याला, इथे कमरचं मेजरमेंट लावायचं नाही आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे वरचे 2 इंच सोडूनच द्यायचे. जी लाईन आखली त्याच्यानंतर आपल्याला सीटचा चौथा आसनसाठी घ्यायचं आहे लाईनीजवळून. त्याच्यानंतर 3 इंच एक्स्ट्रा आसनसाठी मी घेतलं आहे, म्हणजे 13 इंच पूर्ण घेतलं आणि 2.5 इंच समोर गेली मी आणि राऊंड आसनचा गोलाईमध्ये आकार घेऊन घेतला. तर बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मग जिथे मी आसन घेतलं तिथनं सरळ लाईन आखली, तिथे 16 इंच आला आहे. तर त्याचा सेंटर घेतला मी 8 इंच. 16चा सेंटर 8 इंच घेतला आणि त्याच्यानंतर तिथे बॉटममध्ये 8 इंच मी आखून घेतलं आणि दोन्ही साईडने 3-3 इंच घेऊन घ्यायचं आहे. बघू शकता स्ट्रेट पॅन्ट आहे, याची कटिंग आहे ही. 3-3 इंच मी सरळ सरळ दोन्ही साईडने घेतलं आणि राऊंडमध्ये आपल्याला कटिंग करायचं आहे. आधी आखून घेते मी. तर आसनजवळनं मी सरळ लाईन आखली आणि राऊंडमध्ये बॉटममध्ये आपल्याला अशी लाईन देऊन द्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही, स्केलनीसुद्धा देऊ शकता, पण मी जास्ती आकार देत नाही आहे कारण त्यांनी जे आहे जास्ती फिटिंगला सांगितलं नाही आहे, म्हणून मग मी हलकासा आकार देत आहे याच्यामध्ये. बघू शकता अशा प्रकारे. त्याच्यानंतर मग हा जो आहे हा फ्रंट आहे. बॅक साईड आपल्याला हा फ्रंट कटिंग झाल्यानंतर हा पार्ट ठेवूनच आपल्याला बॅक साईड जो आहे तो कटिंग करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. तर हा जो आहे हा फ्रंट आहे जो मी आता कटिंग करत आहे. राऊंडमध्ये आसन कटिंग केलं आहे मी. आता साईडचे जो आहे तो पूर्ण कटिंग करायचा आहे, म्हणजे हे 4 भाग होईल. म्हणजे एका साईडचे 2 आणि दुसऱ्या साईडचे 2 भाग, असे 4 भाग होतील याचे. तर बघू शकता तुम्ही. साधी आणि सोपी कटिंग आहे आणि अर्ध्या तासामध्ये कटिंग करून हा पॅन्ट शिवणं होऊ शकते, असं आहे. तर बघू शकता तुम्ही हा फ्रंट जो आहे तो मी कटिंग केला आहे. सेंटरमधून सुद्धा 2 पार्ट त्याचे वेगवेगळे करून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्याच्यानंतर मग हा जो आहे परत तोच कापड मी जो उरलेला कापड होता तो 2 फोल्ड केले. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता इथे जे आहे फ्रंट ठेवून मला बॅक साईड कटिंग करायचं आहे. तर बघू शकता कशा प्रकारे. आता इथे मी फ्रंट ठेवत आहे आणि त्याच्यानंतर मग साईडने जे आहे तो आपल्याला बॅक साईडला जास्तीत वाढवून घ्यायचे, म्हणजे 2-2 इंच वाढवायचे, कारण बसा उठासाठी कम्फर्टेबल राहते. त्याच्यासाठी आपल्याला 2-2 इंच इथे वाढवून घ्यायचे आहे. तर वरच्या साईडला सर्वात आधी मी 2 इंच घेतलं आहे. त्याच्यानंतर मग साईडने 2-2 इंच घेत मी वाढवून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे 2 इंच साईडने घेतलं आहे मी. त्याच्यानंतर आसनमध्ये बॉटमपर्यंत आपल्याला 2-2 इंच घेत सरळ सरळ खाली जायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि हा कस्टमरचाच पॅन्ट आहे, कस्टमरच्या कपड्यावरतीच मी तुम्हाला कटिंग सांगत आहे. तर बघू शकता अशा प्रकारे साधी आणि सोपी इझी कटिंग आहे. बाकी कटिंग करून बघा स्ट्रेट पॅन्ट. आणि आजकाल हेच पॅन्ट जास्ती चालत आहे. जेही कस्टमर येईल तो म्हणते की आम्हाला स्ट्रेट पॅन्टच म्हणजे स्टिचिंग करून पाहिजे आहे. तर बघू शकता अशा प्रकारे साधा आणि सोपा. त्याच्यानंतर आपल्याला साईडने काहीच वाढवायचं नाही आहे. बघू शकता जसा फ्रंट ठेवला आहे तसंच आपल्याला तिथे पूर्ण आखून घ्यायचं आहे. फक्त आसनच्याच साईडला आपल्याला 2-2 इंच वाढवायचे. त्याच्यानंतर वरती पण आपण 2 इंच घेतले होते, तिथेसुद्धा आपल्याला साईडने वाढवायचं नाही. साईडने तिरपी जे आहे शिलाई घेत तिथे ओढून घ्यायचे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तिरची शिलाई ओढून घेतली मी. त्याच्यानंतर मग हा जसा आखला आहे मी तसंच कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे
साधी आणि सोपी कटिंग आहे, नक्की ट्राय करून बघा तुम्ही. बघू शकता अशा प्रकारे साधी आणि सोपी इझी कटिंग आहे. आता आपले दोन्ही पार्ट जे आहे ते कटिंग होत आहे. मी स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केला नाही कारण व्हिडिओ खूप लांब होऊन जाते, त्याच्यामुळं मग मी हा व्हिडिओ अपलोड नाही केला आहे. कटिंगचाच व्हिडिओ मी अपलोड करत आहे. बघू शकता अशा प्रकारे आपली कटिंग जी आहे ती तयार आहे. साधी आणि सोपी कटिंग. कटिंग आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंट्समध्ये सुद्धा सांगा, काही शिकायचं असेल तर मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर चला भेटूया पुन्हा परत दुसऱ्या व्हिडिओ बरोबर.